जलालपूर गावात आज राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी मोठा वाद उफाळून आला। महंत भगवानदास गुरु पुरणदास खाकी हे मंदिराच्या भूमिपूजनासाठी गावात आले असता काही नागरिकांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला। यावेळी वातावरण चिघळत जाऊन काही व्यक्तींनी महंतांना शिवीगाळ करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली। या घटनेत वाहनाचे नुकसान झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। दरम्यान महंत भगवानदास गुरु पुरणदास खाकी यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावत मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा केलाय। तसेच येत्या कुंभमेळ्याच्या आधी मंदिर पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। याचवेळी गावातील काही स्वार्थी राजकीय घटक आणि सरपंच नागरिकांना भडकावत असल्याचा आरोप महंतांनी केला असून धार्मिक कार्यात अडथळा आणला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे या प्रकरणात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जात असून दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिला आहे। दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करत असताना एका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीवरही एक व्यक्ती धावून गेल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहेत आणि गावातील तणावाला कोण खतपाणी घालत आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत।